श्री सरस्वतीन्मन् श्री गुरु दत्तात्रेयान्मन् श्री गुरुभ्यो नमो नमः श्री कुलदेवताये नमो नमः। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वय संवेद्यात्मरूपा। अकार चरण युगल उकार उदार विशाल मकार महामंडलाकार मस्तकाकारी हे जे तिन्ही कवटले जे थई कवटले ते मिया गुरु कृपा नमिले आदि बीज विश्वाचं बीज विश्वाचं मूळ हे जे आहे हे अविनाशी आहे। अविनाशी तत्व आत्मतत्व ब्रह्मतत्व परमात्मतत्व परमसत्ता सत्ताधीश कोण परमात्मा। परमात्म्याच्या सत्तेने चाले शरीर कुणाच्या सत्ते कोण बोलविती हरिवीन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका। माणसाचे देव चालवी अहंता राहिली अहंता मग कोटे वृक्षाची पाणी हालिजाची सत्ता मीचिक करता म्हणून तुका म्हणे विठू भरला असे सबाह्य चराचरी काय उनी आम्हा। चराचरामध्ये विठ्ठल परमात्मा पांडुरंग परमात्मा परब्रह्म तत्व भरलेलं आहे। ब्रह्मतत्व भरलेले ते ब्रह्मतत्व कळण्यासाठी मन भावशुद्धी भरले अंग क्रिया अलंकारिले ऐसे ज्या साजिरे जे का सादर काय जे काय आहे आणि ते काय ते कळणं महत्वाचं आहे। तो कळणं महत्वाचं आहे। ते म्हणजे मी आहे मी म्हणजे ते आहे आणि मी गेल्याशिवाय ते कळणार नाही। ते कळण्यासाठी मी गेला पाहिजे आणि माझ्यात जे आहे ते त्याच्यात आहे आणि त्याच्यात जे आहे ते माझ्यात उतरले पाहिजे असले पाहिजे। आहे ते स्वयंभू आहे ते मी कोण तर मी ब्रह्म आहे मी आत्मा आहे मी परमात्म्याचा अंश आहे। आणि ज्ञानेश्वरी धर्मग्रंथ सर्वश्रेष्ठ असा जो आहे तो ब्रह्मविद्येवर अवलंबून आहे। ब्रह्मविद्या ने भरलेला आहे आपण भारलेलो आहोत। ज्ञानेश्वर महाराज भावसमाधीत भरलेले आहेत परंतु माऊलींना ओळखण्यासाठी आपण भारलेले आहोत। आपण भरलेले असावी भावजागृती महत्वाची। एक भावचित्ती तरी न लगे उक्ती काही कळू आले जीवे मज माझी याची भावे। तुका म्हणे म्हणा पूजा इच्छिणार आहे। मनाची भावना कशी असावी भावजागृती कशी असावी। भावाचे 12 प्रकार आहेत। पहिला अहमभाव दुसरा जीवभाव तिसरा प्रेमभाव चौथा ब्रह्मभाव पाचवा मातृभाव सहावा दयाभाव सहावा हावभाव आणि सातवा कारुण्यभाव आठवा द्वेषभाव नववा गुरुभाव आणि 10वा बिभत्सभाव। भावनेला महत्व आहे। भावात देवी देव भावाचा भुकेला दुष्काळच याला त्याला प्रेमाचा दुष्काळ आहे। म्हणून प्रेम करावं प्रेमभाव मातृभाव जागृत झाला पाहिजे। शांतीभाव दयाभाव दया क्षमा शांती तिथे देवाची वसती। जिथे दया आहे शांती क्षमाशील वृत्ती असावी। अंतःकरण शुद्ध असावं पवित्र असावं। बोलणं कसा बोलू ऐसे बोलू जेणे बोले विठ्ठल डोले। पांडुरंग परमात्मा डोलला पाहिजे। बोलण्यावर नियंत्रण असलं पाहिजे। प्रेमळ बोलणं असलं पाहिजे। साचा आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्योळ अमृताचे। अमृतासारखा गोड मंजूळ रसभरीत अर्थपूर्ण बिनचूक सत्यशील क्षमाशील दया भावनेने आणि शुद्ध अंतःकरणाने आणि दुसऱ्याचं अनहित न करणारं बोलणं हितकारक दुसऱ्याचं हितकारक बोलणं असावं। आपलं हित चा विचार न करता दुसऱ्याचं हित दुसऱ्याचं अंतःकरण न दुखवता येणार दुसऱ्याचं हित शोधून हितकारक बोलता आलं पाहिजे। गोड बोलता आलं पाहिजे। बोलण्यावर नियंत्रण माणसं जास्ती बोलतात
बडबडीची वाणी अथवा सत्य. तुका म्हणे माझं कळतेच असं नाही, बडबडीची वाणी अथवा सत्य. जास्ती बडबडी करू नये, कमीत कमी बोलता आलं पाहिजे, अर्थपूर्ण बोलला पाहिजे, शास्त्रशुद्ध समय सूचकता ठेवून आणि मर्यादेने बिनचूक अचूक बोलता आलं पाहिजे, नाहीतर गप्प तरी बसता आलं पाहिजे. मौनम सर्वार्थ साधन. मौनामध्ये ब्रह्म भरलेलं आहे. वाणीचे प्रकार आहेत, परा, पशंती, मध्यमा आणि वैखरी. आपण बोलतो ती वैखरी वाणी आहे. मध्यमा वाणी कंठात आहे, हृदयात आहे. परावाणी बिंबीच्या पलीकडे परवाणी आहे. विद्येचे दोन प्रकार आहेत, पराविद्या आणि अपराविद्या. ज्या विद्येच्या योगाने अविनाशी परब्रह्माची प्राप्ती होते, परमात्म्याची प्राप्ती होती, ती पराविद्या. आणि अपराविद्या म्हणजे मायेची विद्या, भौतिक विद्या. भौतिक विद्या पारंगत असावी, परंतु पराविद्येच्या पलीकडे परमात्म्याची प्राप्ती आहे, परब्रह्माची प्राप्ती आहे. ब्रह्म हे परावाणीच्या पलीकडे. वाणी कुंठित होते, वाणी मुग्ध होते, वाणीला मौन होतं. ब्रह्मादिक वंदी त्याची, ब्रह्मादिक पदे त्याची वंदी पायवाणी. नाम घेता वदनी दोष जाती. जीवन मुक्तावस्था प्राप्त करून घेण्यासाठी मौन हे सर्वार्थ साधन, मौन साधना केली पाहिजे. ब्रह्म हे वाणीच्या पलीकडे आहे. वाणी कुंठित होते आणि आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे, मर्यादित बोलता आलं पाहिजे. बोललं तर पांडुरंग परमात्मा डोलला पाहिजे, साधू संत डोलले पाहिजेत, आईवडील डोलले पाहिजे. समाजाच्या हितकारक वाणीचा वापर केला पाहिजे. वाणीचे दोष कळले पाहिजेत. निर्दोष वाणी असावी आणि ठेवता आली पाहिजे. तोच जगामध्ये विजयी होईल, तोच तरुण जाईल. संत माऊली सांगतात, सात आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसी कल्लोळ अमृताची. ब्रह्मवाणी परब्रह्माची, अविनाशी ब्रह्माची वाणीनी शब्दाने वर्णन करता येणार नाही. वर्णातीत, शब्दातीत असं परब्रह्म आहे. ब्रह्मतत्व भरलेले ते ब्रह्म संत ज्ञानेश्वर माऊलींजवळ आहे. ज्ञानेश्वर माऊली परब्रह्म स्वरूप आहे. म्हणून भावशुद्धी भरले माऊलींचं जीवन. गुरु भावनेने, ब्रह्म भावनेने भरलेले बरं का. आपण भारलेलो आहोत, समजून घेतलं पाहिजे. आपली भावजागृती महत्वाची आहे, ब्रह्मवृत्ती महत्वाची आहे, ब्रह्म ध्यास महत्वाचा आहे, ब्रह्म दर्शन महत्वाचं आहे, ब्रह्म साक्षात्कार महत्वाचा आहे. ब्रह्मवेत्ते, ब्रह्मज्ञानी, आत्मज्ञानी दुर्लभ आहेत बरं का. ब्रह्म भावना महत्वाची. सद्गुरु चरणी ठेविता भाव, देव भेटे आपोआप. म्हणून संतासी भजावे, सार्थक करावे जन्माचे ते. देव गुरुपासी आहे, हे वारंवार सांगो काय. एका जनार्दनी गुरु भजनी देव दिसे जनिवनी. सर्व सृष्टीत ब्रह्मतत्व भरलेले, सर्व सृष्टीमध्ये परब्रह्मतत्व भरलेले. ब्रह्म आणि माया हे दोनच तत्व आहेत. ब्रह्म हे मायेने झाकलेले, आच्छादिलेले आहे. म्हणून मायेची झाक आहे, ती झापड दूर झाली पाहिजे. आणि मायातून मुक्त होण्यासाठी, वासनेतून मुक्त होण्यासाठी सद्गुरूंची, सिद्ध महायोगी पुरुषांची संगत, सानिध्य, कृपा, आशीर्वाद, सेवा केली पाहिजे. ब्रह्मनामस्मरण केलं पाहिजे, ब्रह्मध्यान केलं पाहिजे, ब्रह्माचा ध्यास लागला पाहिजे. ब्रह्मज्ञानी पुरुषांना शरण गेले पाहिजे. शरण गेल्याशिवाय सद्गुरु प्राप्ती नाही, ब्रह्मदर्शन नाही, गुरुकृपा दृष्टी प्राप्त होणार नाही. जयाचनी उजियाळी उघडती बुद्धीचे डोळे, जीव तोंडावरील डोळे आनंदाची. जीवाचा परमानंद, परब्रह्माचा आनंद प्राप्त करून घेण्यासाठी संत ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी, सार्थ ज्ञानेश्वरी चिंतनीय विषय आहे. प्रासादिक धर्मग्रंथ आहे. संत माऊली ज्ञानेश्वर माऊलींनी ब्रह्मभावनेतून, ब्रह्मसमाधीतून, निर्विकल्प समाधीतून, भावसमाधीतून ज्ञानेश्वरीची उत्पत्ती केलेली आहे. ज्ञानेश्वरी विश्ववंदनीय प्रासादिक धर्मग्रंथ विश्वाच्या उद्धारासाठी निर्माण करून ठेवलेला आहे. पण आपली भावजागृती असणं महत्त्वाचं आहे.
जागृत भाव ठेवला पाहिजे, निष्ठावंत भाव असला पाहिजे. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धारही वर्म चुकवू नये. निर्धार केला पाहिजे, निर्धार असला पाहिजे, बुद्धीचा निश्चय झाला पाहिजे, ब्रह्मभावना जागृत झाली पाहिजे. आणि आपलं अज्ञानाचं पटल दूर होण्यासाठी ब्रह्मविद्येचं शक्ती संक्रमण झालं पाहिजे. शक्ती संक्रमणाला महत्त्व आहे. ब्रह्मशक्ती जागृत झाली पाहिजे. ती जागृत शक्ती निर्माण करण्याचं सामर्थ्य संत ज्ञानेश्वर माऊलींचंच आहे. म्हणून त्यांच्यावर आपली भावना शुद्ध असली पाहिजे. संकल्प, त्यांनी सत्य संकल्पाचं 32 जन्माचं पालन तपाचरण केलेलं आहे. सत्य क्षणभर निमिषभर आपलं सत्य टिकू शकत नाही, टिकत नाही. असत्याचं तर भरणा भरलेलं आहे. पण सत्य धर्माव्रताचं पालन, तपश्चर्याचं पालन ज्ञानेश्वर माऊलींनी 32 जन्माचं तपोजान सत्यव्रताचं पालन केलेलं आहे. म्हणून ज्ञानेश्वरी धर्मग्रंथ विश्ववंदनीय सूर्यचंद्र असेपर्यंत प्रकाशित झालेला आहे. ब्रह्मशक्ती जागृत आहे. कणाकणात परब्रह्म भरलेले आहे. पण या मायेतून सुटका करून घेण्यासाठी वासनेतून मुक्त व्हावं लागते. वासनेची सर्वाभूती दया साधू म्हणावी आयशी या जग ब्रह्मरूप जाणन हेची साधूचे लक्षण. वासनेचे बुंथे तेथे कैची ब्रह्मस्थिती. एका जनार्दनी संत नित्य साधी आत्महित हे सर्वश्रेष्ठ शांती ब्रह्म एकनाथ महाराज पैठण निवासी असलेले एकनाथ महाराज म्हणतात. एकनाथ महाराजांच्या अभंग गाथेतील 2812 क्रमांकाचा हा अभंग आहे. सर्वाभूती दया साधू म्हणावी आयशिया जग ब्रह्मरूप जाण हेची साधूचे लक्षण. साधूचं लक्षण ब्राह्मणाचं वर्ण. संतुष्टता हा ब्राह्मणाचा अलंकार आहे. ज्ञानाचा अलंकार आहे. साधूंचा अलंकार आहे. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. साधू हे भगवंताचीच अवतार आहेत. परब्रह्म स्वरूपाची ओळख झालेले ब्रह्म साक्षात्कारी संत साधू संत जैन धर्मगुरु आनंद ऋषीजी महाराज 1008 सिद्ध योगीराज भगवंताचा अवतार जन्मोजन्मेची तपश्चर्या असलेले पुण्याचा संग्रह असलेले आनंद ऋषीजी महाराज हे भगवंताचा अवतार आहे. निष्काम निर्लोभी निस्वार्थी दयाभाव सर्व शास्त्र पारंगत धर्म पारंगत आणि 56 भाषेचा विस्तार 56 भाषा अवगत असलेले महातपस्वी आनंद ऋषीजी महाराज हे शांती ब्रह्म आहेत. आनंद स्वरूप आहे. आनंद स्वरूपाला प्राप्त झालेले परब्रह्म स्वरूप आनंद ऋषीजी महाराज आहेत. म्हणून त्यांच्या कृपेचा लाभ भक्तांनी घेतला पाहिजे. आपण सर्वांनी घेतला पाहिजे. ते आनंद देव आहेत. अखंड आत्मा अविनाशी दत्त तयापदी लाविजे चित्त वित्त भ्रमा सोडिते ते कृतार्थ तो पूर्ण आनंद सद्गुरु समर्थ. आनंद ऋषीजी आनंद देव आहेत, भगवंत आहेत. पण आपल्याला भगवंत वाटले पाहिजेत, कळले पाहिजेत, ओळखले पाहिजेत, शोधले पाहिजेत, सेवा केली पाहिजे, त्यांच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे, त्यांचं दर्शन केलं पाहिजे आणि त्यांचं चिंतन केलं पाहिजे. जे आनंद ऋषीजी महाराजांचं चिंतन करतील, धर्मचिंतन करतील, सत्यव्रताचं पालन करतील, ते कलियुगामध्ये अखंड विजय प्राप्त करतील, यशस्वी होतील, सुखाने जीवन जगतील. ब्रह्मशक्ती जागृत करण्याचं सामर्थ्य सिद्ध योगी पुरुषांचं आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींचं आहे. आनंद ऋषीजी महाराजांचं आहे. सिद्ध योगी महापुरुषांचं आहे. तपाचरण करणाऱ्या सिद्ध महापुरुषांना शरण गेले पाहिजे. बंध मोक्ष कशाने प्राप्त होतो जिज्ञासा प्रगट केली पाहिजे आणि त्यांची सेवा केली पाहिजे. नंतर प्रश्न विचारला पाहिजे, मायेतून सुटका कशी होईल, माया कशाला म्हणतात, ब्रह्म कशाला म्हणतात. आधी सेवा केल्याशिवाय मेवा नाही. आधी मन मुंडा मग ब्रह्मधुंडा. मनाचं मुंडन केल्याशिवाय वासनेतून मुक्त झाल्याशिवाय परब्रह्माची प्राप्ती होणार नाही. ब्रह्म जिज्ञासा निर्माण होणार नाही आणि ब्रह्मज्ञानी पुरुषाची ओळख होणार नाही. ब्रह्मदर्शन होणार नाही. ब्रह्म साक्षात्कार होणार नाही. ब्रह्मवेत्याची श्रोत्री व ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंची सेवा करावी लागेल, तरच ब्रह्मशक्ती जागृत होईल. या दिवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः.